असल्या कुठाने करणाऱ्याला सुट्टी द्यायची नाही, असा वचक बसला पाहिजे ना प्रशासनाचा लय. पाटील साहेब, तुम्ही समर्थनाचा विषय जर पुढे बोलताय तर धनंजय मुंडे तरी कुठे समर्थन केलं मसाजर प्रकरणाचं? त्यांनी पण निषेधच केला. मस्त केलं नाहीत कसं गेलाच नाही. आणि त्याचं न्याचं कसं जुटल? हे कोणचं समीकरण आहे? हे समीकरण नाही होऊ शकत. कारण त्यांनी केलं तेव्हा मला हा माझ माणूस येतो. अरे पण याचं त्याचं जुळण कसं? अरे बाबा, याचं त्याचं जुळण कसं? तो खून आहे राव, किती क्रूर खून आहे. म्हणजे वेगळ्या वळणावर न्यायचंय का हे मॅटर? 100% असं ठरलंय का की संतोष भैयाचा प्रकरण मागं पडाव आणि हे उचलाव, त्याची तुलना करायची? तर ही शोकांतिका आहे, दुर्दैव सुद्धा आहे. मग राज्यात इतकी क्रूर हत्या या देशात आणखीन झाली नसते. खूप खुनं झाली. अमोल कोल्हेने असं म्हटलंय की जे छत्रपती शिवाजी महाराजांचं बलिदान स्थळाचं ते काम आहे ते संत गतीने सुरू आहे, राज्य सरकार याला गांभीर्याने घेत नाही. असू शकत, कारण इतक्या दिवस लागत नाहीत. मला वाटतं गेल्या वर्षीच हा विषय निधीचा झालेला होता. वडूचा विषय, वडूचाच ना? गेल्या वर्षीच हा विषय झाला होता. आपण तिथं दर्शनाला गेलो होतो, जवळपास त्याच वेळेस निधी आला होता असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं, किंवा 8-15 दिवसात येणार होता. जाणून बुजून जर एक वर्ष लागतंय म्हणल्यावर 100% जाणून बुजूनच ते दंबाने सुरू केलं. राजा अर्थसंकल्प सादर होतोय राज्याचा, काय मराठा समाजासाठी काय काय केलं पाहिजे? आई तेच हक्काचं द्या ना, तर का काय द्यायच्या मध्ये? आई तेच हक्काचं द्या ना, ते परतावे येणार, व्याज परतावे येत नाही, येत आरतीचे पोरांचं काम होत नाही. आणि मागणी केल्याने का करतात का? ते त्यांच्या हिताचं ते कॉन्ट्रॅक्टर टाकणार, त्यांचं जिथं हित आहे बजेट तिकडं टाकणार, कंपन्याला टाकणार, त्यांच्या मित्राला टाकणार. इकडं गोरगरिबाच्या शेतकऱ्याची कर्जमाफी नाही करणार, इकडं नाही टाकणार. ते पुरी बिल माफी नाही करणार, इकडं ते आरक्षण पाहिजे ते नाही देणार. ते त्यांच्या हिशोबानेच अर्थसंकल्प असतो. हे नुसतं म्हणायला असतं. तुमची कर्जमाफीची मागणी आहे का आज या सगळ्याच्या? म्हणा असायला काय, मला काय कडू लागते काय? शेतकऱ्यांनी देणार नाहीत ना हो, हे देणारच नाहीत. शेतकरी किती दिवसाचा संकटात आहे. त्यांचे पीक विमे येत नाही, त्यांचे नुकसान भरपाई येत नाही, आणखी त्यांचा हक्क त्यांना येत नाही, मालाला भाव वाढत नाही. हे शेतकऱ्यांना बघावंच लागणार आहे. काय असतं, शेतकरी विरोधी 5 वर्षातच बघितलं पाहिजे सरकार हाय का नाही. लोकांनी खरंच एवढं बळबळलं नाही पाहिजे गोरगरिबांनी, आणि पलट्या मारून यांना नीट केलं पाहिजे. आता त्याला अडके भरीच नाही का, आधी सरसकट पैसे दिले आणि आता या काय म्हणजे तुला आठी लावायची. तुझ्याकडं घर नाही पाहिजे, तुझ्याकडं कुठं 4 व्हीलर नाही पाहिजे, आणखीन काही बरंच वाटतं. मला काय जास्त आठी माहीत नाही. आता अशी एक बहीण नसून भाऊ त्यांची, तिला घर नाही म्हणून, गाडी नाही म्हणून. आणि आधी नाही का जमलं, आधी बघायचं ना, आधी सरसकट वाटून टाकली, आता मोकळे झाले. बरं झालं, पण लोकांचे डोळे उघडतात की वेळेवर किती हे फसवणूक करते. जे करते ते चांगल्यासाठीच करताय सरकार. लोक हुशार व्हायला लागले. दुसरीकडे जर पाहिलं तर या जे सत्तेतले आमदार आहेत ते यांनाच कोट्यवधीचा कारखाना देण्यात आले. काय केलं? कोट्यवधीचा निधी त्यांना कारखाना देण्यात आले, कारखान्याला. मी तेच आता म्हणलं ना, ते त्यांच्या हिशोबाने करणार. ते त्यांचा बिल रकवांचा आहे, तिकडच्या कामाला अर्थ बजेटला टाकणार, त्यांचे जिथं जिथं निवडून येणार आहे तिथं ते टाकणार. असले धोरणाची येते. हे असं समावेशक कधी सरकार म्हणून, पालकत्व म्हणून वागणारच नाही. काय लागतं खरं गोरगरिबांना, शेतकऱ्यांना किती गरजेचं आहे, त्यांचा पीक विमा किती गरजेचा आहे, त्यांचे नुकसान भरपाई किती गरजेची, त्यांच्या मालाला भाव देणं किती गरजेचं आहे, त्यांची माफी नाही मुक्ती होणं किती गरजेचं आहे, हे शेतकऱ्यांना माहिती आहे. त्याच्या किती झळा आहेत. पण हे मुद्दाम करत नाहीत, फक्त करतो म्हणणार, लोकांना निवडणुका नादी लावणार. आता महानगरपालिका आल्यात वाटतं, त्याच्यामुळे आता उली नादी लावते, लाडक्या बहिणीसारखंच करते. पण लोकांनी खरोखर सांगतो, लय हुशार व्हायला पाहिजे. गोरगरिबांनी लय हुशार व्हायला पाहिजे. जसं की धनगरांना आरक्षण देतो म्हणले आणि 15 वर्ष झाली कॅबिनेट नाही झाली. हुशार व्हायला पाहिजे. मराठ्यांनी, धनगरांनी, खरं सांगतो, राजकारण म्हणून नाही किंवा जाणून बुजून हे शब्द म्हणत नाही, चांगलं जर धनगरांनी मराठ्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर सगळ्यात मोठा लॉस आपला दोघांचा झाला. पाटील साहेब, मसाजोगचं प्रकरण भारतात सुनावलेलं आहे, तर त्याआधी सीआयडीने ही केस, केरला ही केस चालू नये, बीडला चालवलं अशा पद्धतीचं केलेलं आहे.
तुम्हाला वाटतं केजमध्ये आरोपींसाठी सुरक्षित वातावरण किंवा न्यायालयाला कायद्याला फटकावू शकतो? तुम्हाला काय वाटतं योग्य आहे का, पाहिजे तिकडे केस चालली पाहिजे का बीड जिल्ह्याच्या बाहेरच काढली? नाही, आता जे तपास यंत्रणेला काहीतरी दिसलं असतं, न्यायप्रविष्ट असल्यामुळं आपण त्याच्यात बोलू नाही, माहिती नसल्यामुळं मला त्यातली पुरेपूर माहिती नाही आहे. परंतु तपास यंत्रणेला काहीतरी दिसलंच असेल, त्याशिवाय ते म्हणणार नाही. त्यांच्या काहीतरी लक्षात आलं असेल आणि ते न्यायालयाच्या हिशोबानं केलं पाहिजे तपास यंत्रणेचं. त्याबद्दल आपण काय बोलू. आपला एकच उद्देश आहे की धनंजय मुंडेसाठी नंबर 1चा आरोपी काम करत होता, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्या सरकारी बंगल्यावर ह्या बैठका झालेल्या आहेत आणि त्याचं मुख्य त्याचं जे मित्र काहीतरी कार्यालय तिथं सुद्धा तो होता. तिथं सुद्धा पहिली बैठक झाली, दुसरी नंतर ती कुठंतरी कोणत्या हॉटेलवर झालेली. त्यामुळं 302 मध्ये धनंजय मुंडे 100% आरोपींनी त्याला फोन केलेले आहेत की फरार झाल्याच्या नंतर, खंडणी मागितल्याच्या नंतर सुद्धा आणि खून झाल्यावर सुद्धा. कारण ज्यावेळेस अशी लोकात चर्चा आहे की 1 नंबरचा आरोपी खून झाल्याच्या नंतर फोन उचलत नव्हता, तर त्यातल्याच काही फरार आरोपींनी की धनंजय मुंडेला डायरेक्ट फोन केले आणि मग त्यावेळेस ते असं लोकात चर्चा आहे. आता ते उघड होणार आहे, तपास यंत्रणा पुरवणी तपासात ते आणणारच आहे की धनंजय मुंडे तो म्हणला मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काहीतरी चर्चा आहे. म्हणजे खूप प्रकार येतात. आता हे आता बघा, तुम्ही थोडं थांबावंच लागणार आहे. खूप बाहेर निघणार आहे, त्याच्या सरकारी बंगल्यावरचं पण निघणार आहे बैठका झालेल्याचं. आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे आहे. फक्त फडणवीस साहेबांनी याला फुल स्टॉप लावला. यासाठी CIDला स्थानिक पोलिसाला माहिती, पण ते सिग्नल देत नाहीत म्हणून तो वाचायला लागला. पण फडणवीस साहेबांनी एक गुंड वाचू नये. नसता एक दिवस हे विषारी साप आहे, एक दिवस संकट बनून फडणवीस साहेब तुमच्या पुढे उभा राहणार आणि त्या दिवशी पश्चातापाचा कपाळाला हात मारून घेणारा फडणवीस साहेब पहिला माणूस असेल.